घडामोडी। भारताचं नंदनवन असणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये भारतीय पर्यटकांच्या रक्तांचा सडा सांडलाय। जम्मू काश्मीर येथील श्रीनगर परिसरातील पहलगाम येथे मिनी स्वित्झर्लंड हे प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी भारतीय पर्यटक आले होते। त्यावेळी अचानक दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला करत 27 पर्यटकांचा या हल्ल्यात जीव गेलाय। या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी देशभरातून प्रतिक्रिया उमटत असताना ठाण्याच्या मुंब्रा परिसरात मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने या हल्ल्याचा निषेध करण्यात आला। यावेळी दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन चप्पलांचा हार घालत निषेध नोंदवण्यात आला। यावेळी असंख्य मुंब्रा कौसा परिसरातील मुस्लिम समाज बांधव या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते। त्यानंतर ठाण्याच्या जांभळी नाका येथील चिंतामणी चौकात शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार व शिवसेना नेते राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय पर्यटकांना प्रथम श्रद्धांजली अर्पण करून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला। पाकिस्तान मुर्दाबाद, अमित शहा राजीनामा द्या अशा प्रकारच्या घोषणा या आंदोलनकर्त्यांनी दिल्यात। यावेळी पाकिस्तानच्या झेंड्याचं दहन करण्यात आलं। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने या निषेध आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। तलावांचं शहर म्हणून ठाणे शहराची ओळख आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीत अनेक तलाव आहेत, मात्र या तलावांच्या देखभालीकडे अथवा सुशोभीकरणाकडे ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे ठाणे शहरातील कित्येक तलावांची दुरावस्था झाली। अशातच ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सिद्धेश्वर तलावाची दुरावस्था झाली। या तलावामध्ये हजारो मासे मरून पाण्यावरती तरंगत आहेत, असे दृश्य पाहायला मिळते। या तलावातील पाणी दूषित झाल्यामुळे सदर माशांचा मृत्यू झाल्याचे समजते। तसेच या सिद्धेश्वर तलावाच्या अवतीभोवती असणाऱ्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना या मृत माशांचा दुर्गंधीमुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय। तसेच या झोपडपट्टीमधून वाहत येणाऱ्या मलमूत्र थेट तलावात सोडण्यात येत असल्याकारणाने तसेच तलावामध्ये कचऱ्याचे साम्राज्य वाढले, त्यामुळे सदर तलाव हा प्रदूषित झालाय। या सिद्धेश्वर तलावाचे जल प्रदूषित होऊन जलपर्णी तलावामध्ये वाढले, त्यामुळे या माशांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची बाब निदर्शनास येत आहे। या मृत माशांच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण विभागाने युद्ध पातळीवर तलाव साफ करण्याचे काम व मृत मासे बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे राज्यातील अनेक पर्यटक अडकून पडले होते। या पर्यटकांना सुखरूप मुंबईत घेऊन येणारे पहिले विमान काल पहाटे 3:30 वाजता मुंबईत उतरले, तर आज दुपारी 2 वाजता उर्वरित पर्यटकांना घेऊन जाणारे दुसरे विमानही मुंबईकडे मार्गस्थ झाले। या विमानात एकूण 184 पर्यटक असून त्यांना विशेष विमानाने मुंबईत आणण्यात येत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांच्याशी संवाद साधून त्यांना आश्वस्त करून मुंबईकडे रवाना केले। यावेळी पर्यटकांनी आवर्जून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले। तसेच आमच्या संकटकाळी आमचा लाडका भाऊ मदतीसाठी धावून आल्याबद्दल समाधान वाटत असल्याची भावना त्यांच्याकडे व्यक्त केली। तसेच तत्पूर्वी शिंदे यांनी या पर्यटकांना त्यांच्या हॉटेल्समधून विमानतळाकडे रवाना केले। यावेळी या पर्यटकांचा ताण हलका करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्यासोबत खास फोटो सेशनही केले। राज्यातील 184 पर्यटकांना घेऊन निघालेले विमान आज संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल होणार आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर दिवसेंदिवस वारंगणांचा वावर वाढला असून यामुळे स्थानक भागातून प्रवास करणाऱ्या
तरुणी आणि महिलांची सुरक्षा धोक्यात आली। याबाबत वारंवार रेल्वे आणि पोलीस प्रशासनाला पत्रव्यवहार करून सुद्धा कारवाई होत नसल्याने शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आनंद सिनेमा येथे सह्यांची मोहीम राबवून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला। ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात। या भागात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते। त्या तुलनेत रस्ते अपुरे पडू लागल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात आहे। ही समस्या सोडवण्यासाठी ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकाप्रमाणेच पूर्व स्थानक परिसरात सॅटेलाईट प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे। यामुळे ठाणे पूर्व रेल्वे स्थानकाचा वर्षभरात चेहरामोहरा बदलणार आहे। असे असतानाच या भागात गेल्या काही महिन्यांपासून वारांगणाचा वावर वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत। हाच मुद्दा शिवसेना महिला आघाडीने उपस्थित करत या प्रकरणी सह्यांची मोहीम राबवून प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे। ठाणे महापालिकेच्या सेवेत 7 नवीन सहाय्यक आयुक्तांची नेमणूक राज्य शासनाने केली असून हे सर्वच येत्या काही दिवसात ठाणे महानगरपालिकेच्या सेवेत रुजू होणार आहेत। या नियुक्तीमुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रभाग समित्यांमधील कार्यालयीन अधीक्षकांकडे देण्यात आलेल्या सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार कमी होण्याची चिन्हे आहेत। ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त पदाची एकूण 18 पदे आहेत। पालिकेच्या विविध विभागांसह प्रभाग समित्यांची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांच्या खांद्यावर असते। गेल्या काही वर्षांपासून पालिकेच्या प्रभाग समित्यांवर पालिका तसेच शासन नियुक्त सहाय्यक आयुक्त कार्यरत आहेत। मात्र 1 ते 1.5 वर्षांमध्ये पालिकेचे काही सहाय्यक आयुक्त सेवानिवृत्त झाले, तर शासन नियुक्त सहाय्यक आयुक्तांनी इतरत्र बदली झाली। त्यांच्या जागी शासनाने नवीन सहाय्यक आयुक्तांची नेमणूक केली नव्हती। यामुळे पालिका प्रशासनाने विविध विभागांसह प्रभाग समित्यांमध्ये कार्यालयीन अधीक्षक तसेच उप अधीक्षक असलेल्या अधिकाऱ्यांकडे सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार दिला होता। यामध्ये कार्यालयीन अधीक्षक सोपानबाई सुनीता सातपुते, तनुजा रणदिवे आणि कार्यालयीन उप अधीक्षक स्मिता सुर्वे यांचा समावेश होता। त्यांच्या नियुक्तीवरून पालिका प्रशासनावर टीकाही होत होती। या टीकेनंतर रिक्त असलेल्या पदांवर सहाय्यक आयुक्त उपलब्ध व्हावेत यासाठी महापालिकेने राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला होता। ही मागणी मान्य करत राज्य शासनाने ठाणे महापालिकेला एकाच वेळेस 7 सहाय्यक आयुक्त उपलब्ध करून दिले आहेत। त्यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत। यात गौरव वांदेकर, शिवप्रसाद नागगोजे, स्वप्नील चव्हाण, अर्जुन सुरवसे, विजय कावळे, सोमनाथ बनसोडे आणि सोनल काळे यांचा समावेश आहे। रुस्तमजी परिसरातील नाला तुंबल्याने तो जणू रस्ताच झाला असून बाळकुम दादलाने परिसरातील नाल्याची स्थिती तर टर्फसारखी झाली आहे। आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून नियमितपणे पाहणी करावी। पूर्वीसारखी नालेसफाई यंदा झाली तर ठाणेकर अधिकारी आणि ठेकेदारांना सोडणार नाही असा इशारा आमदार केळकर यांनी दिलाय। नालेसफाई दरवर्षी होत असलेल्या हात की सफाईचा अनुभव लक्षात घेत आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील मनोरमा नगर, कोलशेत, बाळकुम, राबोळी, कॅसल मिल, खोपट, एसटी डेपो, शहीद गार्डन, रायगड आदी परिसरातील नाल्याची पाहणी केली। यावेळी नाल्याच्या स्थितीबाबत त्यांनी चिंता व्यक्त करत कंत्राटदार आणि प्रशासनाला गांभीर्याचा इशारा दिलाय। या पाहणीत त्यांना नाल्याची दुरावस्था नजरेस पडली त्यावेळी त्यांनी ठेकेदारांच्या बनवाबनवीचे दाखलेही दिलेत। कोणता नाला कुठे थांबतो आणि कुठे जोडला गेलाय हे देखील ठेकेदाराला माहीत नसल्याने त्याची माहिती आम्हाला द्यावी, कारण या ठेकेदारांनी नालेसफाई करण्यापूर्वी फिरून याची पाहणीच केली नाही, केवळ 4 भिंतीत बसून बिले तयार करत असल्याचा आरोप केळकर यांनी केलाय। नालेसफाई करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ, यांत्रिक सामुग्री आणि कामाचे तास याबाबत ठेकेदार लपाछपी करत असतात। अधिकचे काम टाकून प्रत्यक्षात वरवर सफाई केली जाते। बिले मात्र पूर्ण कामाची काढली जातात। त्यामुळे आम्ही आतापासूनच त्यांच्या कामावर नजर ठेवून आहोत। नालेसफाईसाठी 8 कोटीची तरतूद करण्यात आली। त्यात हात की सफाई होऊ नये म्हणून आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी देखील रस्त्यावर उतरून वेळोवेळी पाहणी करावी। गतवर्षीप्रमाणे यात फसवणूक झालेली आढळून आली तर ठाणेकर अधिकाऱ्यांना सोडणार नाहीत असा इशारा केळकर यांनी दिलाय। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।